नागपूरचा विकास झाला की नाही ऐकूया नागरिकांच्या तोंडून। सत्ताधारी पक्ष विकास झाल्याचा दावा करत आहे, तर त्यातच विरोधी पक्ष मात्र विकासावरूनच त्यांच्यावर निशाणा साधत आहे। आजही शहरात ठिकठिकाणी पाणी साचत आहे, रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते हेही समजायला मार्ग नाही। अशातच प्रत्यक्ष नागपूरचा विकास झाला की नाही हे आपण ऐकून घेऊया नागरिकांच्या तोंडून। मी युवराज नाकाडे, पार्वतीनगर इथे माझे राहणं आणि इथे म्हणजे पाण्याची समस्या तर आहेच आहे। इथे टँकरनं पाणी पुरवले जाते, तेही त्यांना 4 वेळा सांगून शनी त्याच्यानंतर तो टँकर पाठवला जाते। वरून इथे ह्या वस्तीमध्ये पाण्याची टंकी बनलेली आहे, परंतु अजूनपर्यंत ते सुचारू झालेली नाही आहे। त्यामध्ये नळाची लाईन टाकलेली आहे, पण ती चालू झालेली नाही अजून, पण ते पूर्ण लाईन जोडलेली नाही आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे जागोजागी असे गड्डे आहेत की विचारा नको। आम्ही रोजचे 2-4 मॅक्से पलटवांनी बघतच आहोत आणि तुम्ही इथे पुन्हा दुसऱ्या समोर जाऊन शनी पण तुम्ही सर्वे करू शकता। तेथील दुकानदारांना जे रोडवरती दुकान आहे त्यांना विचारू शकता तुम्ही की इथे रोजच्या किती मॅक्स्या पलटतात। एक मॅक्सीचं काढलेली आहे, परंतु तिचं ते त्या हिशोबाने ते रोडवरती चालणं योग्य नाही आहे। साफसुथरा सिमेंटचा रोड आहे, त्याच ठिकाणी त्या मॅक्स्या चालू शकते। नितीन राऊतजीने इथे जे कच्चे रोड बनवलेले आहे, खडीकरण केलेलं आहे, पण त्यामध्ये आजपर्यंत डांबरीकरणचं काही आलेलं नाही आहे। आणि त्यांनी आश्वासन तर तेव्हा दिलेलेच होते की ह्या पार्वतीनगरमध्ये मेन रोड तर सिमेंट रोड किंवा डांबरीकरणची सुविधा हे लवकरात लवकर होईल असे आश्वासन देऊनही आजपर्यंत कुठल्याही ठिकाणी डांबरीकरण झालेलं नाही। डांबरीकरण अगोदर डांबरीकरण करतात, नंतर मग ते पुन्हा पाईपलाईनवाले म्हणा की इलेक्ट्रिशियनवाले म्हणा यांनी पुन्हा खोदकाम करून त्यांनी पुन्हा रोडची दुर्दशा करून ठेवलेली आहे। समस्या तर सध्या नाही आहे आमच्याकडे, लाईट वगैरे सर्व व्यवस्थित आहे आणि जे पोलवर लाईट लावलेले आहे तेही सुचारू म्हणजे सुरू आहे। त्यातली लाईटची काही सुविधा नाही आहे, लाईट वगैरे सर्व व्यवस्थित आहे। फक्त आम्हाला गटर लाईन हे महत्त्वाचे आहे। रोड बनण्याआधी अगर गटर लाईनची सुविधा त्यांनी केली तर हे सर्वात उत्तम सर्वांना जनतेसाठी। येथे पार्वतीनगर म्हणा की इतर महालक्ष्मीनगर आजूबाजूवाले जेवढे बी एरिया आहेत त्यांची समस्या दूर होऊन जाईल। तुम्ही बाजूच्या गल्लीमध्ये जाऊन बघा, फायर ब्रिगेडची गाडी आज 15 दिवसापासून कंटिन्यू रोज येऊन राहिलेली आहे गाडी, आणि ते पाणी वस्तीतलं पाणी भरलेलं पाणी ते काढून राहिली आणि मोठ्या नाल्याला नेऊन त्यांनी ते पाणी सोडून राहिलेली आहे। तर ही समस्या तुम्हाला समोरच्या भागामध्ये दिसेलच। तिथली तुम्ही फोटोकॉपी घेऊन त्यांच्या आपल्या व्हिडिओ मार्फत आपल्या चॅनलला तुम्ही दाखवू शकता। आणि जेणेकरून आम्हाला फक्त आश्वासन म्हणजे गटर लाईन आणि रोड हे 2 वस्तू बनल्या की बाकी सर्व सुरळीत होईल असं आम्हाला वाटते। मेरा नाम सोहेल है, माजरी साइड रहता हूँ मैं, वांजरा लेआउट आता है। इधर इतनी तकलीफ है सर, क्या बताऊँ मैं आपको। हर तरफ कीचड़, गली में कीचड़ पानी जमा हुआ है, मच्छर रात में काट रहे हैं, और जो आश्वासन नितिन राउत सर ने दिए थे वो एक भी बार ना देखने आए, ना इसका काम हुआ। कुछ जिस तरीके का बताए थे कि विकास होगा, विकास के नाम पर कुछ भी नहीं हुआ यहाँ पर। बस परेशानी पे परेशानी बढ़ती जा रही है। थोड़ा सा पानी आता है, पूरा पाणी भर जाता है गलियों में, इधर रोडों पे आप देख सकते हैं सामने। त्याच्याकडे मागे आले होते नितीन साहेब, पण त्यांनी आम्हाला आश्वासन देऊन गेले। ते आश्वासन अजूनपर्यंत पूर्ण झाले नाही। आताही समस्या तेच आहे की रोडाचे गड्डे गुड्डे पडले आहे, रोड भकाभका पडून राहिले लोक, त्याच्यामुळे पुष्कळ चिखलाची आणि जो आता पाणी येऊन गेला त्यामुळे पाण्याची समस्या लोकांच्या घरात एवढं घुसल्या, त्याच्यावर बी काही ऑब्जेक्शन झालं नाही। आणि जे आमचे नगरसेवक साहेब आहे ते आम्ही 3-4 वर्षापासून त्याच्याकडे चक्रा मारू आम्ही थकून गेलो, तरी आमच्याकडे येऊन पाहत नाही। हे समस्या आहे। अजून टँकरच्या मागे किती वेळा धावावं लागते, टँकर पण येत नाही, नळ लाईन पण आली नाही, पाईपलाईन गेली आहे। आम्ही जेव्हा पण जातो इथे कॉर्पोरेशनमध्ये, तुमच्याकडे पाईपलाईन आली आहे, तुमच्याकडे 1-2 महिन्यात नळ लागेल हे आश्वासन देऊन आम्ही 3-4 वेळा तेव्हा तिथेही ॲप्लिकेशन देऊन आलो। NMCचे पण पैसे भरले 3-3 हजार रुपये NITचे, त्याच्यावर पण काही ऑब्जेक्शन झालं नाही आहे। हो, ते फायबरवाले ते रिलायन्सचे पाईपलाईन टाकतात, त्यांनी पण एवढे गड्डे करून ठेवले, आणि जे नळाचे पाईपलाईन टाकले त्याच्यावर मलमा टाकून त्याच्या व्यवस्थित रोड करून देऊन राहिले।
रोडासाठी अमाऊंट मागे नितीन साहेबांनी ते उद्घाटन केलं होतं, रोड सँक्शन झाला म्हणून, पण त्याच्या विरुद्ध पण रोड केला नाही आणि फक्त वरच्यावर टूप पॉलिश लावल्यासारखं काम करतात. पण बाकी बरसात झाली पुन्हा गड्डे जसे तसेच होतात आणि चिखल, कारण की इकडला तिकडला चिखल पूर्ण रोडावर येऊन जमा राहतो. गाड्या बरोबर निघत नाही आमच्यावाल्या, चालणं पण मुश्किल आहे. पाहून गेला रोडाची हालत तुम्ही पाहू शकता. माझे नाव सोनू पवनीकर. नाही, माझं नाव सपना राखडे आहे. मी वांद्रा लेआउटला राहते, न्यू एनर्जी स्कूल जवळ. इथला जो रस्ता आहे खूप खराब झालेला आहे आणि म्हणजे खूप त्रास होत आहे आम्हाला. बिलकुल म्हणजे खूप चिखल वगैरे आहे, रस्ते फुटलेले आहे, पाणी वगैरे जमा होत असते, त्यामुळे आम्हाला खूप त्रास होते इथे जायला यायला वगैरे. आणि गाड्या पण खूप स्लिप होत असतात, खूप लोकांचे ऍक्सिडेंट पण होत असते. बस आता हे तर त्यांचं लक्ष आहे ना. आता आम्हाला इथे यायलाच 4 वर्ष झालेले आहे. 4 वर्षापासून मी इथे बघत आहे. हे रस्ते वगैरे काही बनवत आहे नाही. मागे रस्ते बनवले होते पण खूप कच्चा रोड झालेला आहे तो. एक 1-2 महिन्यात रोड फुटलेले पण आहे, व्यवस्थित झालेला नाही आहे इथला विकास. आणि काय म्हणते तर खूप त्रास होते इथे. नितीन राऊत यांनी इथे भूमिपूजन केलेलं आहे, बट अजूनपर्यंत मी पाहिलं नाहीये की इथे त्यांनी रस्ते वगैरे व्यवस्थित केलेले आहे. काही असं मला आढळलं नाही आहे की इथे म्हणजे सुधार झालेली पाहिजे आणि लवकरात लवकर हे मधले दुरुस्त करून दिलेले पाहिजे.